पाकिस्तानचा भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न आज भारतीय लष्करानं पुन्हा एकदा मोडून काढला. भारतानं केलेल्या कारवाईत लाहोरमधली पाकिस्तानची हवाई प्रणाली उद्ध्वस्त झाली आहे. पाकिस्ताननं भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रत्येक वेळी चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं भारतानं पुन्हा एकदा दाखवून दिलं. सीमेवरचा वाढता तणाव आणि भारताची आजची कारवाई याबद्दल बोलण्यासाठी सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल DB शेकटकर आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सर नमस्कार. सर, पाकिस्ताननं पहलगाम हल्ला घडवून आणला, मग भारतानं त्याला उत्तर दिलं. त्यानंतर काल रात्री परत पाकिस्ताननं लष्करी तळांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आज परत भारतानं त्याला प्रत्युत्तर दिलं. एकूण ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर पाकिस्तानच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका ही संयमाची पण सजगतेची आहे. स्वतःहून कोणाच्या वाट्याला जायचं नाही, पण कोणी नाहक आगळीक केली तर त्याला तसंच प्रत्युत्तर दिलं जाईल. या भूमिकेचं मर्म कसं विशद कराल तुम्ही? भारताची भूमिका सदैव अशी राहिली आहे की आम्ही कुणाच्या वाटेवर जात नाही, परंतु जर कुणी आमच्या वाटेवरती आलं तर मग आम्ही काय करू ते आम्ही ठरवू. त्याला विचारणार नाही की तुम्ही पैसे आला का. आणि ह्याच प्रकारे पाकिस्ताननी भारताबरोबर जेव्हापासून पाकिस्तानचा जन्म झाला शत्रुता पाळलेली आहे आणि ती शत्रुता कमी होत नाही. ह्याच कारण आपण 1965चा युद्ध केला, त्या युद्धात मी होतो. 1971चा युद्ध होता, त्यात पण मी होतो. कारगिलच्या युद्धात त्यात पण मी होतो. आणि मग काश्मीरमध्ये आतंकवाद त्यांनी फैलवला, ईशान्य भारतामध्ये आतंकवाद फैलवला त्यांनी, परत पंजाबमध्ये जो आतंकवाद होता त्याला मदत केली. पाकिस्तानने सातत्याने एकच बात केलेली आहे की आम्ही भारताच्या विरुद्ध काम करू, आम्ही भारताला शांतपणे राहू देणार नाही. आणि ह्याकरता परत आपण पाहिलं की 4 दिवस अगोदर पहलगाममध्ये हल्ला केला. याच्या अगोदर पाकिस्तानने मुंबईमध्ये अटॅक केला, आपल्या पार्लमेंटवरती अटॅक केला, इतर जागी हल्ला केला. आपले विमानं त्यांनी कंधारमध्ये घेऊन गेल्या, तो मारला गेला परवा तो व्यक्ती, त्यांनी हे केलं होतं. ही सगळी प्रतिक्रिया आहे. पाकिस्तानची एकमेव परराष्ट्र नीती आहे भारताच्या विरुद्ध काम करायची. आणि ह्याकरता जे काही पण कृत्य पाकिस्तानच्या समर्थित आतंकवाद्यांनी पाकिस्तानच्या सैन्याच्या म्हणण्यावर पहलगाममध्ये केलं त्याचं प्रत्युत्तर देण्याकरता केंद्र शासनाने, भारतीय शासनाने आणि भारतीय जनतेने केलं की आम्ही आता ऑपरेशन सिंदूर ह्या नावाने करूया. ऑपरेशन सिंदूरचं फार महत्व आहे. आपल्याकडे जेव्हा कुणी मुलीचं लग्न होतं आपण आपली बहीण किंवा मुलगी कुंकू लावते, आणि जर ते कुंकू पुसलं गेलं तर त्याचं सर्व पूर्ण आयुष्य बेकार जातं. ह्याचप्रमाणे सिंदूर पण जेव्हा लावतात बायका, त्यांचं ते सिंदूर पुसलं गेलं. एका तरुण जो जोडपं होतं, जे नेव्हल अधिकारी होते, फक्त 11 दिवस त्यांच्या लग्नाला झाले होते आणि तिचं सिंदूर तिथे पुसलं गेलं. आणि ह्याचा बचपा घेण्याकरता ऑपरेशन सिंदूर हे नाव ठेवलं गेलेलं आहे. मी सैन्यामध्ये मुख्यालयामध्ये काम केलंय, हे काय करतात ते मला माहिती आहे, पण त्याची माहिती मी इथे देऊ शकत नाही. पण सांगतोय की आपण कोणता सराव का प्रमाणे करतोय. बरोबर. त्याचप्रमाणे जसं आपण म्हटलं की पाकिस्ताननी आज हे पाकिस्ताननी केलेलं आहे. बरोबर. आपल्यावर पहिले ड्रोन हल्ले केले, हवाई हल्ले नाही केले पण ड्रोन हल्ले केले. त्यांनी त्यांची टेक्नॉलॉजी वापरली, आपल्या गावांवर ते फायरिंग केली. आणि मग त्याच्या प्रत्युत्तरामध्ये भारताने जे आपल्याला उपयुक्त समजतं आपण ते करतो, मग त्यांना आपण विचारत नाही. आणि ह्याकरता पाकिस्तानची पूर्ण 2 प्रणाली आपण ध्वस्त करून टाकली जवळजवळ. त्यांच्या हवाई अड्ड्यांवर ते कामं होत नाही. आता लाहोरचा हवाई अड्डा जवळपास बंद झालेला आहे, कराचीचा हवाई जवळपास बंद. जे पण हवाई अड्डे आहेत, ज्या हवाई यंत्रणेला कंट्रोल करायकरता जे जातात ते आपण जवळजवळ बंदच करून टाकलेले आहे. आणि हे सगळं केल्याने पाकिस्तानचा एका बाजूला परत आहे. हा झाला पुढच्या आपल्या प्रश्नाचं उत्तर. बरोबर. आणि पुढे पण भारत हेच करेल आहे जे आपल्याला उपयोग समजेल आहे. आम्ही कोणाला विचारणार नाही. आणि आपल्या दर्शकांना माहीत असलं पाहिजे किंवा असं माहीत असेल की भारताने जी कारवाई पाकिस्तान बरोबर केली आहे, 69 राष्ट्रांनी त्याचं समर्थन केलेलं आहे. जे मोठे मोठे राष्ट्र
यांनी पाकिस्तानला मदत केली आहे त्यांनी पण समर्थन केलेलं आहे. बरोबर सर, तुमच्या याच आणि एकूण त्यात- सगळ्याच संवादाचा एक धागा पकडून की जी आगळीक आहे ती पाकिस्तान करतं,